पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार मंडळी, मी शंकर कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. जोडीत गोडी को पावड बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा. मधुराजी, आपलंही फार मनापासून स्वागत. मनापासून धन्यवाद. कशा आहात तुम्ही? खूप छान. पिंक साडीमध्ये तर लईच सुंदर दिसायला तुम्ही. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आजचा स्वयंपाक करूया, पण त्याआधी गेले काही दिवस जोडीत गोडी या भागामध्ये आपण एकत्र जोडीने स्वयंपाक करतोय. मजा येते तुम्हाला? खूप छान वाटतंय आणि खूप धमाल येते. खरं सांगताय ना? खरंच. खूप छान. चला, आता आम्ही जोडीने स्वयंपाक करणार आहोत, तेव्हा आजच्या भागातल्या स्वयंपाकाला सुरुवात करूया. पदार्थ पाहूया. ओके, आजचे चल पटकन. काय किती वेळ लावते का तयार व्हायला? या माणसामुळे वेळ लागलाय. हा माणूस केस विंचरत बसला होता. मी काय बोलायला लागली तू? आज इथे येऊन आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. नाही ग, आपल्याला इथं स्किट करायला बोलवलंय. स्वयंपाक करायला बोलवलंय. हे बघ, शो कुठचाही असू दे, आपल्याला बोलवतात ते स्किट करायलाच. ऐका ना, तुमचं तुमच्यातच चाललंय काय? तुम्ही म्हणजे मला काही कळलं नाही, गणित सुटत नाहीये. हे स्किट करायचं ना इथं. इथे स्किट करायचंय? नाही, इथे फक्त बिस्किट फार तर फार करू शकतो आपण. स्किट कसं करणार? अरे आज सुरू झाला स्किट करायला. नाही, तुम्ही स्वयंपाक करणार आहेत का? हा, होय काय ग? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? माझा आहे तुझ्यावरती, पण सरांचा चेहरा असा झालाय की नाही, आता गॅस दिसतोय म्हटल्यावर स्वयंपाकच असावा आहे. पण तुम्ही करता ना कधी मध्ये? हो, म्हणजे घरी असलो की सहसा मला कुणाला गॅसवर ठेवायला आवडत नाही, पण घरी असलो की स्वयंपाक करतो, चहा बनवतो आणि ते घरातली पितात म्हणजे व्यवस्थित होत. बरा होत असावा. थोडक्यात जोडीत गोडी आजच्या भागामध्ये प्राजक्ता आणि कमलाकर सर आज स्वयंपाक करायला इथे जोडीने आलेले आहेत. पण तुम्हाला पदार्थ एरवी घरात कुठले करता येतात? मला सगळ्यात जास्त नॉनव्हेज आवडतं. एक स्पायसी चिकन म्हणून प्रकार आहे, तो मी बनवतो आणि घरातले खूप आवडीने खातात. एकच तेवढा? एकच तेवढं. बरं, आणि तू ग? मला सगळं येतं. सगळं व्हेज, नॉन व्हेज, गोड, तिखट, सगळं येतं. तू चिकन करतोस घरात दादा, बरोबर? आणि तू सगळा स्वयंपाक करतेस, पण आज इथे तुम्हाला येतं ते करायचंच नाहीये. मग ह्यांनी सांगितलं ते तुम्हाला करायचं. म्हणजे तिथेही टास्क, इथेही टास्क. अर्थात काय सांगायचं यांना आपण? तुम्हाला सगळं बनवता येतं, म्हणून मग मी म्हणलं की आपण उंदलकाल बनवूयात. हा, थांब, आधी नाव शिकूया. हो. इथपासून सुरुवात आहे. ह्या उल्या काना सांगा. उंदलकाल कोंकणी प्रकार आहे. उंदलकाल. उंदलकाल. पण काय प्रकार, व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? व्हेजच आहे. कोंकणी पदार्थ आहे. यामध्ये एक गोडाचं उंदलकाल होतं आणि एक तिखटाचं. हे दोन्ही आपण व्हेरिएशन. कोणतं करतोय? दोन्ही. दोन्ही? म्हणजे आपल्या आपल्यासारखं आहे, गोडाचं आणि तिखटाचं. तिखटाचं. ह्या मधुराजी आल्यापासून हे जरा असंच झालेलं आहे कार्यक्रम. खूप त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी वाढलेली आहे. मग उंदलकाल गोडाचं आणि तिखटाचं. आणि साहेबांनी काय करायचं? तुम्ही तिखट करा ऑफकोर्स आणि तुम्ही गोड. ठीक आहे, चालेल चालेल, छान आहे. म्हणजे पदार्थ एकच आहे, कोकणी पदार्थ आहे. उंदलकाल तो आज करायचा आहे. एक तिखटाचाही आहे आणि गोडाचाही आहे, हो की नाही? ठीक आहे, त्याचं साहित्य कृती सगळं बघूया, पण त्याआधी खेळी मेळीचं वातावरण थोडं ठेवलं चालेल ना? मग एक छोटासा खेळ खेळूया आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊ. Yes. ओके. पण त्याआधी नवीन नवीन फुबाई फू सुरू झाले. काय आठवणी, काय रिॲक्शन्स? खूप छान वाटतंय मला तर, कारण मी पहिल्या सीझनला होते. पहिलं पर्व? हा, पहिलं पर्व. बरं. आणि मग काय 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 करून आता पुन्हा या पर्वात आहे. अच्छा, त्यामुळे माझ्यासाठी वेगळी मजा आहे. बरोबर. पुन्हा एकदा घरी आल्यासारखं लय वाटतंय भारी. आणि होम पिच वर खेळते आता तरी. सर? नाही, मस्त वाटतंय. एक तर मी पहिल्यांदाच फू बाय फू करतोय, पण सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की जे आपले आवडते कलाकार आहेत, जे सगळे फेवरेट आहेत, त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळते. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. मी स्किट या फॉर्मॅटला तसं काही नवीन नाही आहात आणि तुझाही हातखंड आहेच आहे. त्याच्यामुळे 100% तुम्हाला फार छान काहीतरी पाहायला आनंद मिळणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. फुबाई फू नक्की बघत राहा. सध्या आपण उंदलकालकडे जाण्याआधी छोटासा खेळ खेळूया. ओके. या खेळासाठी लागणारी प्रॉपर्टी मी काढतो आणि ती प्रॉपर्टी तुमच्याचकडे आहे. तुमच्यातली विनोद शैली तुम्हाला वापरायची, जी तुमच्याकडे खूप जास्त आहे. आणि मधुराजी, हेच तुम्ही आत्ता जे करताय ते करायचं नाही. तुम्हाला हसायचं नाहीये. हाच गेम आहे. मी आणि मधुरा एक टीम आहोत आणि तुम्हाला आळीपाळीने त्यांना हसवायचंय. प्राजक्ता, पहिला मान तुझा, हसव त्यांना. काय म्हणायचं? काही म्हणून जोक सांग. आता माय काही अर्थच नाही या परीक्षेला. जिंकले आणि मला मिळणार आहे मिक्सर. स्वघोषित बक्षिसं या कार्यक्रमात दिली जात नाहीत. माझ्या घरी काय नाहीये. मिक्सर घेऊन जा. सर, आता तुम्ही. मधुराजी प्लीज यार, तुम्ही आपलं सिरियस व्हा. हां. स्वयंपाक बनवताना मी
एक काळजी घेऊ शकतो की त्या स्वयंपाकात कधीच केस पडणार नाही माझा, आहे की नाही? सिरियस झाले आहे एकदम, क्या बात आहे. सेकंड चान्स. एकदा काय झालं, एका नवऱ्याकडनं म्हणजे एका नवरा बायकोमधनं बायकोला किडनॅप केलं आणि त्याच दिवशी नवऱ्याला 50 करोडची लॉटरी लागली. त्या किडनॅप करणाऱ्याने सांगितलं की 50 करोड मग परत द्या, नाही तर तुमची बायको परत देणार नाही. त्याच्यावर नवरा म्हणाला एकाच दिवशी 2 लॉटऱ्या कशा काय लागतील. हसला, हा हसलाय. अहो मी हसलो, तुम्ही का हसलात? ठीक आहे, याच स्माईलसह आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया. पहिल्यांदा गोडाचं करायचंय का तिखटाचं? पहिले गोडाचं. गोडाचं नाव परत आम्ही विसरलो काय? उंदलकाल बनवतं उंदलकाल. आणि गोडाचा पासून सुरू करूया. ओके. जरा ह्याची माहिती द्या ना. व्हॉट इज उंदलकाल? कसा आला हा? कुठून आला? तर उंदलकाल अगदी विस्मरणात गेलेला पदार्थ आहे, कोकणी पदार्थ आहे. गणेश चतुर्थीला प्रसाद म्हणून बनवला जातो. ओके. म्हणजे उकडीचे मोदकच असतात त्याचं सगळं साहित्य, पण याला ना डिसइंटिग्रेटेड उकडीचा मोदक असं पण म्हणू शकतो. पण ते इतकं दिसायला सुबक दिसतं. फायनल प्रॉडक्ट आणि खायला अप्रतिम लागतं. मेन मुद्दा तो आहे. बरं, उंदलकाल. ओके, चला साहित्य सांगा. येस. तर उकडीचे मोदक करण्यासाठी तांदळाची पिठी वापरतो, तीच पिठी आहे. चमचाभर साजूक तूप, सुका मेवा, ओल्या नारळाचा चव, गुळाची पावडर आहे, वेलची पूड आहे आणि थोडंसं जायफळ आणि अगदी चिमूटभर मीठ. तर या साहित्यामध्ये एक गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल तर ती आहे पितांबरी रुचियानाची गुळ पावडर. येस. कमलाकर सर, तुम्ही घरातल्या चहापासून ते अगदी छान चुरमुऱ्याचा किंवा ड्रायफ्रूटचा लाडू करताना सुद्धा ही पावडर वापरू शकता. पितांबरी रुचियाना गुळ पावडरमध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आर्टिफिशियल कलर नाही आहेत. यांची स्वतंत्र गुऱ्हाळं आहेत, त्याच्यात ही तयार केली जाते. ढेप आणा, फोडा, खिसा, काही झंझटच नाही. थेट गुळ पावडर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, साखरेपेक्षा गुळ भारी असतो, कारण तो आरोग्यकारी असतो. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना हवी घरोघरी. ओके, एवढी नक्की घेऊन या आणि वापरा. चला, उंदलकालसाठी आता काय पुढं करायचं? आता उकड काढायची. उकड काढायची. पॅन तापत ठेवलाय, आता काय? सुरुवात आपण उकड काढण्यापासूनच करूया. तर पाणी लागेल मला देतो. त्यासाठी. हे घ्या. केवढी मदत केली. आणि जशी उकड काढताना आपण समप्रमाणामध्येच घेतो, त्याच प्रमाणामध्ये घेतो. सो जितकं पाणी तितकंच तांदळाचं पीठ. आणि यामध्ये आता घालायची 1 चमचाभर गुळ पावडर. बरं, मग गुळ पावडर आपण जरा ताजी ताजी घेऊया. वा वा. पितांबरी रुचियानाची फारच अफलातून आहे. तुम्ही घरी आणायलाच पाहिजे, वापरायलाच पाहिजे. किती घालू? 1 चमचाभर. अच्छा, म्हणजे फार गोड नसतं. नाही बस. यामध्ये एक तुम्ही घालू शकता पुढचे इन्ग्रेडियंट. 1 चमचाभर साजूक तूप, चिमूटभर मीठ घालायचं आणि याला एक उकळी काढून घेऊया. बरं. तुपाने अशी सॉफ्ट होते उकड. हां, मऊसूत व्हायला मदत. गृहिणी असल्यामुळे प्राजक्ताजींना सगळी माहिती आहे. तुपामुळे सॉफ्ट होते उकड, असं जरा ते लगेच सुरू झालं गृहिणींच्या चर्चा. आणि चिमूटभर मीठ. आता याला काय उकळी येऊ द्यायची? एक उकळी. हे येईपर्यंत गप्पा मारूया. एकमेकांबरोबर आधी काम केलं होतं. हो. आता इथे नव्या पर्वात काय मजा येते. फार खूप मजा येते, धमाल येते. आणि सगळे नवीन काम करतायत अशा स्फूर्तीने आणि उत्साहात सगळे काम करतायत, त्याच्यामुळे खूप मजा येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकांची टीम खूप छान आहे आमच्या. तगडी आहे. हां, पाथरे असतील, लोके असतील, अरविंद जगताप आहेत. त्यांचे जरा वेगळे फ्लेवरचे स्किट त्यात बघायला मिळणार आहेत. करेक्ट. म्हणजे रेसिपीच आहे संघर्ष. actually. सगळ्या गोष्टी अशा जमून आलेल्या आहेत आणि म्हणून पदार्थ छान झालेला आहे. तसं सेम आहे फुबैफू. म्हणजे उंदलकाल तिखटाचाही आहे आणि गोडाचाही गोडाचाही आहे. आहे. फार छान. बरं, आपण सो बोलता आपण बोलता गप्पा मारत होतो तेवढ्यात मी इथे चिमूटभर मीठ टाकलं, पाणी उकळत होतं आणि मग पीठ टाकलं, तांदळाचं पीठ. ओके. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे 10 मिनिटं असंच ठेवायचं. गॅस बंद करायचा. अच्छा, गॅस बंद करून टाका. वा, त्या आतल्या वाफेवरच ते होऊ द्यायचं. वा, बस. आता काय? आता हे मळून घेऊयात आणि पुढची प्रोसेस. ठीक आहे, चला. मग जरा हाताला चटके नको आहेत ना आपल्याला, थोडंसं गार होऊ देऊया आणि मग मळूया. चला, उकड आपण मस्त काढून घेतली. आता यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूयात, ओके. जायफळ आणि हे मिक्स करून घ्यायचं. सगळं नाही एकत्र. अरे बापरे, हे काय करतायत? एकत्र करायचं ना मिक्स. सोडा.
सोडा पण टाकायचं कुठेतरी ऐकत जा माझं. मग करायचं काय आहे आता याचं? याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. छोटे छोटे करायचे. तुम्ही गोळा ऐकलं असेल ना? हा, गोळा करा, गोळा केलं, गोळे करा. ओके. अच्छा वेलची पावडर आणि आपण काय टाकली जायफळ पावडर. जायफळ पूड. मला प्रचंड आवडतं वेलची जायफळ. हो ना. हो, माझ्या हातात असतं तर मी मुलीचं नाव वेलची हा, आणि मुलगा झाला असतं लवंग जायफळ. जायफळ. मग या हिशोबाने तुमचं आडनाव गरम मसाला पाहिजे होतं. तुमचं मराठवाड्यात लग्न झालं होतं. हो, म्हणजे जळगावला झालं होतं. खानदेशात. खानदेश. पण मराठवाड्यातलं कोण आहे दोघांपैकी? म्हणजे ती माझ्या मामाचीच मुलगी आहे. त्याच्यामुळे दोघेही मराठवाड्यातलेच ते. अच्छा. सगळं घर वगैरे आहे आमचं. बर तिकडचे आम्ही. बर. आणि मग मग मामाची मुलगी कशी काय म्हणजे तुमचं? ऍक्च्युली माझा मोठा भाऊ आहे ना, तो आणि तिची मोठी बहीण, त्यांचं अफेअर होतं, त्यांचं लग्न झालं. आणि मग आता राहिलोय आपण दोघं तर हा, करूया. तर मग तिथे त्या लग्नात आमचं जरा बघणं बिघणं सुरू झालं आणि मग जुळलं. लव्ह मॅरेज झालं तुमचं? लव्ह मॅरेज झालं आणि मग SY ला असतानाच लग्न केलं. बरं, ह्या गप्पा होत असताना त्याचे तुम्ही छान गोळे केले आणि तुपावरती परतायला घेतले. बरं, आता हे कितपत खरपूस झाले पाहिजेत? पूर्ण एकसारखा सोनेरी रंग आला पाहिजे, एकदम खरपूस तळून घ्यायचं. अच्छा, बरं. मग आता हे उरलेलं जे साहित्य आहे त्याचं काय काम आहे? हे तळत आलं की ते त्यामध्ये घालायचं. घालायचं म्हणजे गप्पांना अजून स्कोप आहे. माझा मूळ हेतू हा. ठीक आणि आहे. मोदका इतकं कठीण नाही. मोदका, हा खरंच की सगळ्यात सोपं उंदलकाल मोदकासारखा गोड जरी पदार्थ असला तरी कठीण नाही, हा, असं क्लिष्ट म्हणजे नाही. कारण मोदक करता येण्यासाठी साधारण एक सुगरण हवी. आणि मोदकाचं नाही प्रिपरेशन पासून ऍटिट्यूडच वेगळा असतो. आज मला जरा आज मोदक मला करायचं, हा. हे सहज तसं काही झालं. नाहीये. म्हणजे मोदक कमी आणि उपकार जास्त करतात असं वाटतं. असं होतं. हो, मोदक बनवण्याचं. मला आवडलंय. मला पण. काय राहिले आता मधुराजी? 1-2 मिनिट होतात. झालं का आता? काय तुपात पहुडलेत? थोडा ते माझ्यासारखा क्रिस्पी व्हायला पाहिजे. पोरियाले परफेक्ट जोडीत गोडी आहे. त्यांच्यासारखं गुळगुळीत आणि तुझ्यासारखं क्रिस्पी. आता काय करायचं हो मधुराजी? आता हे छान खरपूस तळून झालंय की यामध्ये ओला नारळ घालायचं, याचं कोटिंग द्यायचं आणि सुकामेवा आहे की नाही? सोपी आहे खरंच छान. एकदम recipe. हा. आणि कमी तूप आणि कमी गोडा हो. हे कधीकधी आपल्याला सोपं स्किट येतं ना. तसं आहे. आणि थोडंसं याला कॅरमल सगळं असतं होण्यासाठी 1 चमचाभर गुळ पावडर, वा, म्हणजे त्याला वर्ण पण कोटिंग येतं. हे बहारदार आहे. मस्त माझ्यावरती विश्वास ठेवा. उंदलकाल हा गोडाचा पदार्थ अप्रतिम आहे. आता मला वाटतं हे झालेलं झालंय. आहे. काय खमंग सुवास येतोय गुळ पावडर घातल्यामुळे. 100% करून पहा, तुम्हाला आनंद होईल आणि घरातल्यांना काहीतरी वेगळं खाऊ घालता येईल. उंदलकालसाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. आता आपण गोड उंदलकाल तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम उकड काढून घेण्यासाठी एका पॅन मध्ये 1 वाटी पाणी घेऊन त्यात चमचाभर गूळ पावडर घालावी. त्यानंतर चमचाभर साजूक तूप आणि चिमूटभर मीठ घालावं. उकळी आल्यानंतर 1 वाटी तांदळाची पिठी घालावी. आता गॅस बंद करून उकडीच्या पॅनवर झाकण ठेवावं आणि 10 मिनिटं तसंच राहू द्यावं. त्यानंतर उकड थोडीशी गार झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी आणि नीट मळून घ्यावी. मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावे. त्यानंतर पॅन मध्ये तूप गरम करून हे गोळे तुपावर सोनेरी खरपूस परतून घ्यावे. त्यात ओल्या नारळाचा चव आणि सुक्या मेव्याचे तुकडे घालावे. तसंच त्यावर थोडीशी गुळाची पावडर घालून हे सगळं पुन्हा नीट एकत्र करून घ्यावं. स्वादिष्ट गोडाचा उंदलकाल तयार आहे. माझ्या आयुष्यात मी हा पदार्थ पहिल्यांदा पाहिलाय. उंदलकाल इतका छान झालाय. गुळाची पावडर टाकल्यामुळे खरपूस झालाय. काय अतिथी देवो भव वगैरे सगळं असतं, बरोबर आहे, त्यांचा मान ठेवला पाहिजे. पण कधी कधी स्वतःला जर खूप भूक लागली असेल तर पाहुण्यांना थोडं थांबा म्हणावं आणि आपण चव घ्यावी. कसं झालं? अफलातून. वा वा. आता आपल्याला काय करायचंय? आता तिखट उंदलकाल घालून. अच्छा, सेमच पण Same. तिखट. सर. ओके, प्लीज. या आता पदार्थ सांगा काय काय. सेमच तांदळाची पिठी लागेल उकड काढण्यासाठी. तिखट करतो त्यामुळे भाज्या, गाजर, ढोबळी मिरची, सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता, मीठ, जिरं आणि लाल तिखट. वा, राव दे रे आम्हाला थोडं. आम्ही टेस्ट करणार आहे, तो करणार ना. मानसिक नाही. तुम्ही कृती सुरू केली, नो प्रॉब्लेम. पाणी आपण पाणी घातलं. सो सुरुवातीला उकड काढून घेतो. त्यासाठी पाणी घेतलं सम प्रमाणामध्ये. चिमूटभर मीठ. हां, चवीपुरतं. ओके. पाण्याला उकळी आली हो. की आवडीप्रमाणे भाज्या घालू शकतो. इथे थोडं गाजर घेतलंय मी, ढोबळी मिरची, बारीक चिरलेली
हिरवी मिरची. वा, हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये आता घालूयात तांदळाचं पीठ. ओके. हेही मिक्स करायचं. पाणी कमी आहे का? नाही ना? नाही मगाशी तुम्हाला हेच वाटलं होतं. नाही, आता पण ते मिक्स नाही झालं बरोबर. नाही, भाज्यांचं जे मॉइश्चर असतं ना ते रिलीज होतं, ओके. त्यामुळे मग ओलेपणा. आपल्या लोकांना आपण मॉइश्चर बिश्चर म्हणलं की थोडं काय म्हणले असं होतं ना. आणि ही उकड झाली. आता गॅस पुन्हा बंद वाफेवर. करायचं आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं. गॅस वाफेवरती बंद ठेवून करायचं. द्यायचं. बरं, सेम उंदलकाल तिखट आणि गोड काही फार फरक नाहीये, फक्त इन्ग्रेडियंट्स वेगळे आहेत. आता ह्याला वाफ येईपर्यंत प्राजक्ताजी तुमच्याशी जरा गप्पा मारायच्यात. जसं कमलाकर दादा म्हणाला, त्याच्या लग्नाची एक त्यांनी गोष्ट सांगितली. तू आता बाळ 9 महिन्याचं असताना काम करतेस. असं करण्यासाठी रात्र रिहर्सल आहे, शूट आहे, उशिरा बरं त्यात तू राहतेस पुण्याला, शूटिंग मुंबईला, हा प्रवासही आहे. हे करताना कुटुंबाची साथ फार आवश्यक आहे बाबा. प्रचंड, त्याशिवाय होऊच शकत नाही काही. मग तुझ्या पाठीमागे एक यशस्वी नवरा आहे ना, पुरुष. काय नाव आहे साहेबांचं? रजत ढाळे. रजत. हा, रजत. क्या बात आहे. आणि रजत चांदी सारखाच आहे तो. मग मी तेच म्हणणार होतो, रजत पदकच मिळालंय तुला. छान. एवढ्या गोड गप्पांच्या नादात तिखट उकड जी आहे ती काढून 10 झाली मिनिटं झालेली आहेत. आता मला वाटतं ते आपण मळायला घेऊया आणि बोलूया पुढच्या कृतीकडे. उंदल काल तिखटाचं जे आपण करतोय त्याची उकड काढून घेतलेली आहे. आता परत गोळे करायचे असतील ना? हा, परत उकड मळून घ्यायची. आणि तांदळाच्या पिठाला एक चिकटपणा हो, असतोच. चिकटपणा असतो आणि भाज्यांमध्ये पण थोडा ओलसरपणा असतो. महिला मंडळाच्या गप्पा चालू आहेत. आणि त्याच्यात मी अडकलोय. मुंबई पूजा आता ह्या नवीन पर्वाच्या छान वेगवेगळ्या प्रतिक्रिया रिॲक्शन्स येत असतील. तुम्हाला करतानाही तेवढीच अजून भीती असते का? स्किट फॉर्ममध्ये तुम्ही आता रुळल्यामुळे तेवढं काही वाटत नाही? नाही, तसं नाही. अजूनही पोटात गोळा येतो स्टेजवर जाईपर्यंत की कसं लोक कारण सगळ्यात मोठा प्रश्न असतो की लोक हसतील की नाही. आणि ते फार कठीण काम. ते खूप कठीण. फारच कठीण काम. त्याच्यामुळे पहिला पंच येईपर्यंत त्याच्यानंतर पण अगदी सुटलेलं नसतं. त्याच्यानंतर पण भीती वाटतच असते. आणि यावेळेला कोणाला सेट होऊ दिलेलं नाहीये. हा. म्हणजे आज ह्याच्या बरोबर सेट झालीस का, थांब पुढच्याला दुसऱ्या कारण बरोबर. जोड्या नाही आहेत ना, कुणी कुणाबरोबर स्किट करू शकतो. म्हणजे ते क्यूब सारखं आहे, परमिटेशन सतत फिरत राहते. त्याच्यामुळे असं जुळेपर्यंत दुसरा माणूस समोर उभा असतो. त्यामुळे रोजचा दिवस नवा आहे, पहिला आहे. हुबाई पूच्या निमित्ताने ही लाडकी जोडी इथे आलेली आहे. नक्की बघा, आपल्याच कार्यक्रम आहे, आपल्या लाडका आहे आणि फार मस्त कार्यक्रम आहे. वर्षानुवर्ष आपण तो मनोरंजन करतोय. येस. मधुराजी, गोळ्यांपर्यंत ठीक आहे, इकडे काय घालायचं तेलात? तेलामध्ये गोळेच घालायचे. वा वा वा. हे गोळे आता सोडूयात सोडा आणि खरपूस तळून घ्यायचं. हे पण शालो फ्राय. आधीसारखी. शालो फ्राय. हा पदार्थ आपण मुलांना चायनीज पदार्थ म्हणूनही देऊ शकतो. मंचुरियन हा असेच असतात ना. आपली लहान आहेत आणि तोपर्यंत होऊ शकतं हे. आणि पौष्टिक. हा, किंवा दामलेंचा पदार्थ आहे, गोरा पदार्थ. दामल्यांवरून आठवलं, खाली दामले आहेत बरं का. हो, हे बघा तिथे क्यूब आहे, तुम्ही काढा. अरे हो, ते नाही तसा एकही एपिसोड आमच्याकडे होत नाही, कारण प्रत्येक गोष्टीवरती त्यांची रिॲक्शन असते. वा वा वा. हे बघ, कळलं? नाही पण आता आता चल, तुझ्या लेखी ही रिॲक्शन कशासाठी असेल सांग. ही समोरची आहे ती, ही कशासाठी दाखव जरा प्रेक्षकांना प्राजक्ता. ही कशासाठी असेल कमलाकर दादा? हे पदार्थ चुकला की ही रिॲक्शन. ऍब्सोल्युटली राईट. त्याच्यानंतरची ही डोक्यावर हात ठेवलेली दाखव प्रेक्षकांना. हा, अरे हे काय केलंय, काय करायचं होतं. दाखव प्रेक्षकांना. करेक्ट. आणि ही कमरेवर हात ठेवलेली. अरे मस्त जमलं, हेच तर करायचं होतं. सेम याच उद्देशाने दामले साहेब आमच्या इथे असतात. चला, हे खरपूस होत आहेत. हे झाले की मग फोडणीचं साहित्य ह्याच्यातच घालायचं का? उलटी पोटणी. हो. पहिला हा पदार्थ मी असा पाहतो ज्याच्यामध्ये मोहरी जिरं हे शेवटाकडे असताना येत आहे. नोट करा, आम्ही तुम्हाला फार वेगळे पदार्थ दाखवतोय. आता इथे खरपूस रंग आलेला आहे, तर फोडणी घालतोय. जसं येस, मोहरी. वेगळं तूप नाही ना घालायचं त्यात? काहीच नाही. ओके. जिरं. बरं, आपण हे तेलावर परततोय ना? तेलावर हो, केलंय अगदीच आपण. मघासचं आपण तुपावर केलं. तुपावर केला. कढीपत्ता, सुकी लाल मिरची आणि हे एकदा कोट करायचं फोडणी. थोडी लाल मिरची जास्त घाला, आमच्या कमलाकर सर तिखट आवडतो. आणि गॅस बंद केला हा. आणि यावर लाल तिखट. सर फॅन्टास्टिक आहे तुमचा पदार्थ. हो ना, अफलातून वाटतोय तरी हा जबरा. हा इव्हिनिंग स्नॅक्स साठी पण खूप छान आहे. हा, संध्याकाळी एक वेळ झाली आपली. दरवळ सुटलाय. आणि आता सजावटीसाठी कोथिंबीर घातली. अरे क्या बात है. पटकन येऊन या साहित्य आणि कृती. आता आपण तिखट उंदलकाल तयार करण्याची कृती पाहूया.
प्रथम एका पॅन मध्ये 1 वाटी पाणी गरम करून त्यात चवीपुरतं मीठ घालावं. त्यात किसलेलं गाजर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून सगळं ढवळून मिक्स करावं. मग त्यात 1 वाटी तांदळाची पिठी घालावी आणि एकत्र मिक्स करून घ्यावं. उकड थोडीशी गार झाल्यानंतर ती मळून घ्यावी आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात हे गोळे सोनेरी खरपूस परतून घ्यावे. त्या गरम तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या घालाव्या आणि सगळं नीट मिक्स करून घ्यावं. वरून थोडंसं लाल तिखट घालावं. बहारदार आणि टेस्टी तिखट उंदलकाल तयार आहे. आजच्या भागामध्ये 4 छान लागले कडे. एकतर तुम्ही आलात जोडीने फुबाईफूच्या निमित्ताने, खूप छान वाटलं. या कार्यक्रमाच्या नवीन पर्वासाठी खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला हसवत राहा, तुम्ही हा कार्यक्रम पाहत राहा. पण इतक्या छान गप्पा आणि इतकी अप्रतिम सगळ्या आजच्या भागाची रंगत वाढवल्याबद्दल झी मराठी आणि आम्ही सारे खवय्याच्या संपूर्ण टीम कडनं प्राजक्ता, ही तुझ्यासाठी प्रेमाची भेटवस्तू. घाला तिच्या गळ्यात. मला शेफ झाल्याचा फील येतोय. तो यावा म्हणूनच आम्ही हे दिलंय. आणि सातपुत्यांना त्यांनी करावं पदार्थ म्हणून. नाही, मी सेफ व्हावं म्हणून तू देतो. वा. आणि कमलाकर सर, हे तुमच्यासाठी. वा वा, थँक्यू थँक्यू. इथून पुढेही तुम्ही स्वयंपाकघरात जात राहा, पदार्थ करत राहा. आणि फक्त हेच नाहीये तर प्राजक्तासाठी ही भेटवस्तू मधुराजी मिक्सर ग्राइंडर आहे. आणि आमच्या कमलाकर दादांसाठी ही भेटवस्तू. थँक्यू. तुर्तास आजचा हा भाग आज आपण इथे पूर्ण करूया. पुन्हा भेटूया अशाच ताज्या आणि गरमागरम भागात. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी.